नमस्कार. आजचा व्हिडिओ आहे माझ्या ट्रेडिंग जर्नीबद्दल, की मी ट्रेडिंग व्यतिरिक्त अजून काय काय कामं करतो त्याबद्दल. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, सगळ्यात पहिलं जे काम येतं ते म्हणजे भाजीपाल्याचे दुकान. तर त्यासाठी रस्त्यावरती आमचे दुकान आहे. तर सगळ्यात पहिले खाली झाडू वगैरे मारणं, पाणी वगैरे शिंपडणं, त्यानंतर हे पप्पा आणि मी ते खाली आपण पल्ली वगैरे टाकून, बारदान टाकून भाजीपाला लावत आहे. बघू शकता मागे माझी तुम्ही बॅग बी बघू शकता. तर हळूहळू आपण सगळे पल्ली लावू, बारदान लावू, त्याच्यावरती आपण भाजीपाला वतणार आहोत. आणि त्यानंतर ती छत्री आहे, ती छत्री आपल्याला इथे उभी करावं लागते. ते बघा, इथे माझी दुकान फायनली पूर्ण लागली गेलेली आहे. बघू शकता दुकान लावली गेलेली आहे. त्याच्यानंतर इथे माझी मम्मी बसलेली भाजीपाला विकते, बघू शकता. ट्रेडिंग नंतर जेव्हा मी मला वेळ भेटला तर मी पण येऊन इथे भाजीपाला विकतो. हे बघा, इथे माझं हे सेकंड काम आहे. हे कांद्याचं शेड आहे. तुम्हाला आता हे मधून दाखवतो नेमकं आपण इथे काय काम करतो ते. बघू शकता आपण हे आता ओपन केलं. हे कांद्याचं शेड आहे. इथे माझं ऑफिस आहे. इथे मी अकाउंटची कामं करतो बसून आणि इथे कांद्याची कामं चालतात, म्हणजे ओनियन परचेस, ओनियन सेल वगैरे. आता तुम्हाला मी इथे ऑफिस दाखवतो नेमकं मी काम काय करतो ते. आता हे ऑफिस आहे. इथे तुम्ही बघू शकता. इथे हे बघा, ही माझी बसायची जागा. या चेअरवरती बसतो. इथे मॉनिटर, एक लॅपटॉप आहे. इथे प्रिंटर वगैरे आहेत. इथे बसून आपण आपले अकाउंटची कामं करतो. याच्यामध्ये आलं तुमचं आता ओनियन परचेस, ओनियन सेल, जो बी एक्सपेन्सेस लागतो ओनियनच्या बिझनेसमध्ये तो सगळा हिशोब मला ठेवावा लागतो. एक्झाम्पल अजून तुमचं झालं, मला कॅश मोजावं लागते. समजा शेतकरी जे आपले फार्मर्स असतात त्यांची, समजा आपण ओनियन परचेस केला, त्यांची पावती बनवावी लागते. ती पावती मी बनवतो, प्लस त्यांना कॅश देतो, प्लस जी जमा पावती राहिली त्यांचा हिशोब वगैरे करून मला नंतरून त्यांना पेमेंट द्यावं लागतं. प्लस काही जे नाफेडची कामं असतात त्या नाफेडच्या कामाचा हिशोब मला ठेवावा लागतो. समजा मग जे कांदे ओतले आपण, तर त्याच्या मागे बी एक व्यक्ती असतो, एक वेगळा माणूस असतो ते कामं सांभाळायला, लेबर सांभाळायला, गाडी भरायला. पण समजा नाहीच तेव्हा कोणी राहिलं तर मग समजा मी बी थांबून ते काम करून घेतो. दुपारी लेबरच्या पाठीमागे राहणं, त्याच्यानंतर रात्री गाडी भरणं. कधी कधी रात्रीचे मला 12-1 बी वाजून जातात इथे. म्हणजे रेग्युलर नाही वाजत, कधी कधी वाजतात. ते बी काम आपण इथे करतो. तर आता फुल डिटेल पहिल्यापासून शॉर्टकटमध्ये सांगून देतो. सकाळी आपले आपले समजा ज्या दिवशी ट्रेडिंग करतो त्या दिवशी मी दुकान वगैरे लावत नाही, मम्मीच लावते. मम्मी पप्पा दोघं भाजीपाल्याचे दुकान लावता. समजा मला फ्री राहिलो, जसं आज संडे होता, आज मी फ्री होतो, तर आज मी सकाळी दुकान लावली. त्याच्यानंतर आपल्या शेडला यायचं. आज शेडला सुट्टी आहे, फक्त व्हिडिओसाठी आलो मी. त्याच्यानंतर आपल्या शेडचे कामं करायचे. दिवसभर आपण इथे राहतो. बँकेतलं कॅश विड्रॉ डिपॉझिट बी करावं लागतं, आरटीजीएस मारावं लागतं. ते कामं झाले त्याच्यानंतर मग मी संध्याकाळी इथून 6-7ला सुट्टी झाली. त्याच्यानंतर जाऊन आपली भाजीपाल्याची दुकान आवरायची. 8 वाजून जातात मला दुकान आवरायला. 8चा टायमिंग आहे. 8-8:30ला दुकान वगैरे आवरून मग घरी जाता आता मला 8:30 फिक्स वाजून जाता. मग त्याच्यानंतर आपलं रेग्युलर जेवण वगैरे करून झोपून जायचं. ही माझी दिवसाची रुटीन आहे. या व्हिडिओमधनं सांगायचं म्हणजे एवढंच, की मी या लेवलपासून करू शकतो, तर तुम्ही पण ट्रेडिंगमध्ये चांगलं करू शकता. जवळपास बघू शकता आत्ता तरी बरं आहे. या अजून या 4-5 वर्षा पहिले आमच्या म्हणजे एकदम परिस्थिती खूप नाजूक होती. आता थोडी परिस्थिती चांगली आहे. आता नवीन घर बांधलेलं आहे, म्हणजे चांगलं मोठ्या हायफाय घर नाही बांधलंय, पण मग आपल्या पद्धतीने चांगलं घर, ॲव्हरेज घर बांधलेलं आहे. मजुरी करून काय ना, ट्रेडिंगवरती नाही बांधलेलं आहे. ट्रेडिंग आता माझी चांगली चालली, त्याच्या पहिले मजुरी करूनच मी चांगलं घर बांधलेलं आहे. तर तुम्ही बी करू शकता. आणि एक की आता मी समजा माझं हे 2 जॉब करतोय, भाजीपाला पण चालू आहे, हा बी जॉब चालू आहे. तर असं नाही की ट्रेडिंग करतोय समजा आपण, तर ट्रेडिंग चालू आहे समजा, आपल्याला वाटतं दिवसाला 1000-2000 प्रॉफिट होतोय, तर आपण दुसरं काम का करायचं, आपण ट्रेडिंगच का नाही करायचं. नाही, ट्रेडिंग कधी करा जेव्हा वर्ष 1-2 वर्ष बघा, तुमच्या 1-2 वर्षामध्ये समजा एकदम सस्टेनेबल इन्कम येते, म्हणजे महिन्याला 25-30 हजार येतं, 40 हजार येतं, तुमचे जे घराचे खर्च असतील तो सगळा निघून जातो. तेव्हा तुम्ही ट्रेडिंगला फुल टाईम, ट्रेडिंगचं म्हणजे बिझनेस चा विचार करा. नाहीतर ट्रेडिंग एक साईड बिझनेसच राहू द्या. कारण कसं आहे, ट्रेडिंग एक माइंडचा गेम आहे. ट्रेडिंगला असं नका समजू की ट्रेडिंग आपण फुल टाईम पहिल्या दिवसापासून करू. नाही, आता ट्रेडिंगमध्ये जेव्हा आपल्याला चांगलं प्रॉफिटेबल व्हायचं आहे, तर तुम्ही एक साईड बिझनेस बघा. म्हणजे कसं तुम्हाला ट्रेडिंगवरती काही मेंटल प्रेशर येणार नाही. तुम्हाला समजा तुमच्या मागे काही EMI असतील, काही लोन असतील, तर ते लोनचा प्रेशर तुमच्या ट्रेडिंगवरती नको यायला. त्याच्यामुळे तुम्ही दुसरे बिझनेस पण बघा, दुसरा बिझनेस बघा, जॉब बघा. दोघं 3 म्हणजे एकपेक्षा जास्त इन्कम सोर्स असू द्या ट्रेडिंग करताना, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर बस या व्हिडिओमध्ये एवढंच. तर भेटूया आपण उद्यापासून आपल्या सिरीजला कंटिन्यू. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली ही जर्नी आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर थँक्यू.